कुप्रसिद्ध, अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच गोड निळवंती ग्रंथ. निळवंतीची कथा म्हणजे अघोरी विद्यासाठी एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. असंही म्हणतात की या ग्रंथातील विद्या जो कोणी आत्मसात करतो, एकतर ती त्याला प्राप्त करतो होते किंवा ती व्यक्ती वेडी होते. त्याला ही विद्या प्राप्त करताना कुटुंबातील सर्व व्यक्तींना गमावावं लागतं. त्याशिवाय तो ही विद्या आत्मसात करू शकत नाही. मग निळवंती नक्की आहे तरी कोण आणि काय? पुरातन कथा, दंतकथा आणि स्वप्नकथा की वास्तव्यातील विज्ञानाला आश्चर्य करणारी अद्भुत कथा. जोश, पराक्रम, शूरता आणि उत्सुकता या रसाची निर्मिती करणाऱ्या शाहिरांनी, तसेच पाटे पाटे कंदिलाच्या उजाडात धर्म जागो असा म्हणून दान मागणाऱ्या पिंगळ्यांनी तिला आपल्या कवनातून आणि भकितातून वर्षानुवर्ष जिवंत ठेवलं. अध्यात्म, चमत्कार आणि जादूटोणा आणि गुप्तधन, काळी जादू आदी अनेक संदर्भात तिचं नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे निळवंती वाचल्यावर माणूस वेडा होतो. 6 महिन्याच्या आत त्याला आपला जीव गमवावा लागतो. या अशा अनेक अफवा वर्षानुवर्ष टिकून आहेत. तर निळवंती आहे तरी कोण? त्यातील विद्या नेमकी काय आणि कशी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या कथेतून आणि अनुभवणार आहेत. तर चला पाहूया निळवंती एक रहस्यमय कथा. निळवंती ही एक धनवंताची श्रीमंत घरातील कन्या. हिला लहानपणीच पशुपक्ष्याची आवड होती. त्यामुळे तिने कोकशास्त्राचा अभ्यास करून सुरू केला. त्यात ती पारंगत झाली. तिला पशु, पक्षी, कीटक, प्राणी तसेच टिटवी, पाल, घुबड, चिमणी, बगळा, कोल्हा, लांडग्या इत्यादींची भाषा अवगत होती. लहानपणी पाळण्यातच निळवंतीचं लग्न लावलेलं होतं. निळवंती जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती कोकविद्यात परिपूर्ण झाली आणि तिच्या आईबापांना आता तिच्या लग्नाची काळजी छळू लागली. एके दिवशी त्यांनी निळवंतीच्या सासरी निरोप धाडला की दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासरी बैलगाडी घेऊन निळवंतीला नेण्यासाठी आला. जेवण करून तो सासरी जाण्यासाठी निघाली. निळवंती आता आपल्या सासरी सुखासमाधानाने नांदू लागली. असेच काही दिवस गेल्यावर एके दिवशी काय प्रकार घडला. रात्र झाली. रात्रीचे 10 वाजले होते. निळवंती आपल्या पतीचे पाय चपत बसली होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. आभाळाचा काळेकोट पहारा होता. मध्ये मध्ये विजा चमकत होता. पावसामुळे नदी ओसरून वाहत होती आणि त्याच वेळी जंगलातून दूरवर एक कोल्हा भुंकू लागला. नदीमध्ये मुर्दा वाहत येत आहे आणि त्यांच्या कमरेला 2 लाल आहेत अशी खूण कोल्ह्याने सांगितली. ती खूण म्हणजे निळवंतीला उमजली आणि तिच्या मनात विचार आला, कोकशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याचा लाभ माझ्या सासरी होण्याची वेळ आली आहे. ही संधी जर गेली तर ती पुन्हा येणार नाही. म्हणून तिने ही संधी दवडायची नाही असा विचार केला. एके दिवशी तिने इकडे तिकडे पाहून खुंटीवर टांगलेल्या भोपळ्याच्या सांगड्यावर नजर टाकली. तिला वाटलं पाहुण्याचा एकमेव साधन म्हणजे सागडं भोपळ्याचं. या साह्याने आपण मुर्दा नदीतून ओढून बाहेर काढू शकतो. निळवंती उठून त्या भोपळ्याच्या सांगड्याला हात लावला. तो त्यातील बियांचा आवाज खडखड झाला आणि झोपलेला निळवंतीचा नवरा जागी झाला आणि विचार करू लागला, बायको सकाळीच भोपळ्याचं सांगडं घेऊन एवढ्या रात्री कुठे निघाली. असंच कदाचित हिला पोहायचा ध्यान तर झालं नाही ना. मग एवढ्या रात्रीचं पोहणार कशी? का पळून तरी चालली नाही ना? असे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले व तिनं त्याचा पाठलाग करायला ठरवलं. ती कुठे जाते याचा शोध घ्यायचं ठरलं व त्याने तिच्या पाठोमागोमाग तिचा पाठलाग सुरू केला. नदीकाठी जातात निळवंतीने ढपकन पाण्यात उडी मारली. त्याचबरोबर निळवंतीचा नवरा म्हणू लागला, नदीला पूर, हिने नदीत उडी मारली, आता काय वाचत नाही. मग असं म्हणतोच तोच पाहतो तर काय, तिने सपासप पाणी कापून मुर्दा पकडला आणि किनारी आणला. नवऱ्याला वाटलं लाकूड असेल बहुतेक आणि तो त्या मुर्द्याच्या कमरेला चापू लागली. तेव्हा त्या कोल्ह्यानं सांगितलेल्या
त्या 2 लालबद्दल आठवले. मग पूर्ण भिजलेल्या त्या थंडीमुळे तिचं अंग थरथर कापू लागले. कमरेला धोतराच्या गाठीत बांधलेला लाल घेण्यासाठी तिने दातांनी ती गाठ सोडली. त्याच वेळी त्यांचा आवाज झाला, टर आवाज झाला. तो प्रकार तिचा नवरा दुरून बघत होता. त्याला वाटलं. तिने मुर्दा ओढून त्याच्या दिंडोळीला पाडला. पण आपण जर तिला थांबवलं तर ती आपल्याला सोडून, त्या मुर्द्याला सोडून आपल्याला धरेल आणि आपलं काही खरं नाही. त्यामुळे तो तिथूनच पुरता घाबरला. त्याने धोतराचा सोगा खाऊन, म्हणजे धोतराचा काष्टा खोसून तिथून ढोम ठोकली. तो थरथर कापत होता. इकडे निळवंतीने ते लाल घेऊन घरी आली. तिने पलंगावर झोपलेला आपला नवरा बघितला. सर्व ठीक आहे असा विचार करून तिने भिजलेले कपडे पलंगावर बदलून पलंगावर झोपली. त्यानंतर तिचा नवरा जागा झाला आणि त्याला मनामध्ये चिंता निर्माण होऊ लागली. आज तिने मेलेली माणसं खाल्ली, उद्या ती मला तर काही भेटेल तर शेजारी पाजारी करता करता सर्व गाव खाईल. एक भाकरी खाणारा नवरा अर्धी भाकर खाऊ लागला. तो काळजी करू लागला. एके दिवशी त्याच्या वडिलांची विचारपूस केली. अरे, तू मागील काही दिवसापासून नीट जेवत नाही, तुझी तब्येत तर व्यवस्थित वाटत नाही, नक्की काय याचं कारण? निळवंतीच्या नवरा सांगू लागला, बाबा, तुम्ही मला ही हाडळीण बायको करून दिली. मग तिचा नवरा त्याला सांगू लागला, बाबा, तुम्ही मला ही हाडळीण बायको करून दिली. अहो, ती रात्री नदीला जाऊन मुर्दे खाती. यावर त्याचे वडील हसू लागले. व तुझं आणि तिचं काही भांडण झालं असेल आणि तुझं पटत नसेल तर तू हे कारण सांगत आहेत, असं ते म्हणू लागले. यावर रात्री घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला. व जर आपल्याला माझ्यावर विश्वास बसेल नसेल तर तिला आणि मला वेगवेगळ्या खोलीत झोपा आणि तिच्यावर तुम्ही पहारा ठेवा, असं तो म्हणू लागला. त्या दिवसापासून ती वेगळ्या खोलीत झोपू लागली. आणि तिच्यावर रात्री तिचा सासरा पहारा ठेवू लागला. आणि एके दिवशी रात्री पलंगावर बसून तो विचार करत होता की कोणी घरात आपल्याबरोबर नीट बोलत नाही, माझा सर्वजण राग का करतात. असा विचार करत असताना आकाशात टिटवी टिव करू लागली. ती सांगत होती की मशानात शेजारी 12 3 कवळी धान्याच्या राशी आहेत आणि त्यातील लाल आहेत. ज्यांच्याकडे तो लाल आहे त्यांच्या नशिबात हा योग आहे, असं टिटवी ओरडत होती. हा योग आज आहे, उद्या नाही, असं निळवंतीला विचार करू लागली. त्याचबरोबर तिने आपल्या डोक्याचा पदर कमरेला खसला आणि ती मांडीवरून खाली उतरू लागली. आणि त्याचबरोबर पायरीवर उतरताना तिच्या पायातील जोड्याचा टच आवाज झाला. आणि त्याचबरोबर खाली पहारा करत असलेला तिचा सासरा तिला बघून जागा झाला. त्याला वाटले गेले 15 दिवस ती बाहेर पडली नाही आणि आज अचानक तिला काय झालं, नक्की तिला कोणत्या तरी वास लागला की काय, की आपलाच लागला. म्हणून त्याने लपून सर्व दृश्य बघण्याचं ठरवलं. तोच ती पाऊल वाटेने स्मशानाच्या रस्त्याने चालू लागली आणि तिचा नवरा तिच्या पाठोपाठ तिच्या मागोमाग चोर पावलाने तिचा पाठलाग करू लागला. सून पुढे आणि सासरा मसाण्याच्या अवतीभोवती फिरू लागली. तिने बारवेच्या पाण्याला कमरेचा लाल दाखवतात धान्याच्या 3 कवळ्या राशी उलटून पडल्या. पण हा जड माल घरी एकटी घेऊन नेऊ कशी? आज कुठेतरी हात थडक्यात माल लपून ठेवू, असा विचार ती करू लागली. आणि असा विचार करत असताना ती मशानात इकडून तिकडं फिरू लागली. पण आदल्या दिवशी नेमकी ब्राह्मणाची म्हातारी मेली आणि मशानाच्या बाजूला खळगीत ती पुरली होती आणि ते मांजराने ती खळगी उकरून तो मुर्दा काढून नेला होता आणि ती खळगी निळवंतीच्या दुशीत पडली. तिने ती साफ केली आणि बारवाकडे जाऊन आपली ओटी भरून ते सर्व धन त्या खळगीत साठवायला सुरुवात केली. तिच्या येलझाऱ्या पाहूनच सासरा विचार करू लागला की काल याच जागेवर ब्राह्मणाची म्हातारी पुरली होती. नक्की निळवंती तिचं मांस खात असेल आणि पाणी प्यायला बारवर जात असेल, असा त्याचा समज झाला. त्याला वाटलं आपण जर सासरेपणाचा अधिकार दाखवला तर ती तो मुर्दा सोडून ती आपल्यालाच खाऊन टाकेल. आपला मुलगा खरं सांगत होता की हे मुर्दं खाती. याचबरोबर त्याने डबल धोतराचा काष्टा खोसला आणि घराकडे धूम ठोकली.
निळवंतिका आपलं काम उरकू घरी आली व निजली, परंतु सासऱ्याला काय झोप लागेना. सकाळी पहाटे लवकर उठून सासरा निळवंतीच्या महालासमोर गाडी जुंपून उभा राहिला, कारण की तिला आता तिच्या माहेरला नेऊन घालायचं होतं. त्याने तिला हाक मारली, अगं निळवंती, तुला माहिती आहे का, रात्री तुझा बाप माझ्या स्वप्नात आला आणि तो भयंकर आजारी आहे. त्यामुळं आत्ताच्या आत्ता तुझ्या बापाकडे घेऊन जायचं आहे. लवकर उरक आणि गाडीमध्ये बस. ती विचार करू लागली, आता तर फक्त 4-5 महिने झाले आणि तसा काही चिंतेचा विषय असला तर वडिलाचा सांगावा धाडला असता, नाहीतर त्यांना आपलं धनराशीचं प्रकरण समजलं नसेल, असा ती विचार करू लागली. सासऱ्याचा आदेश निळवंतीने ऐकला आणि जाण्यासाठी तयार झाली. ती महालात तयार होत असताना रडू लागली. त्याचबरोबर भिंतीवर पाल फुटफुटली आणि रडू नको निळवंते, तुला संन्यास हा कोल्या आणि टिटवीमुळे झालेला आहे आणि तुझ्या नशिबात अजून 2 धनयोग आहेत आणि ते घेतल्यावरच तू याची उघडणी कर. आणि त्याआधी जर तू कोणाला सांगितलं तर तुझे मिळलेले 2 लाभ निघून जातील, अशी पालवीची तिची मनधारणा केली आणि ती माहेर जायला निघाली. पण गाडी चालताना तिच्या सासऱ्याने बैलाकडे पाठ आणि निळवंतीकडे तोंड केलं आणि गाडी चालवायला सुरुवात केली. निळवंती त्यांना बोलली, अहो मामाजी, गाडी ही पुढे तोंड करून चालवायची असते, पण माझ्याकडे तर तुमचं तर तोंड माझ्याकडे काय. आपलं पुढं तोंड करून गाडी चालवत असू आणि मागून जर हिने त्याच्या सासऱ्याला वाटलं आपण जरी कधी पुढं तोंड करून गाडी चालवत असू, मागून हिने जर आपल्यावर हल्ला केला तर आपलं काही खरं नाही. शेवटी निळवंतीने माघार घेतली आणि मामाजी, तुम्ही जसं तुमच्या पद्धतीने गाडी चालवा, असं बोलत ती बोलली. 2 ते 3 कोस अंतर गेल्यावर रणरणत्या उन्हात निळवंतीचं एक बारव आणि आंब्याचं झाड दिसलं. तहान भूक लागली म्हणून तिने म्हणाली, मामाजी, आंब्याच्या सावलीत आपण थोडं जेवण करू आणि पुढची वाट नंतर काढू. असं म्हणत ती गाडीतून उतरली आणि बारवाच्या पायऱ्या उतरून तिने चूळ भरली आणि वरती येऊन पिशवीतील 2 लाडू आणि मुठभर लाह्या मामाजींना दिल्या आणि 2 लाडू आणि मुठभर लाह्या तिने स्वतः घेतल्या. आणि त्याचबरोबर झाडावर असलेल्या कावळ्यांची जोडी बसलेली आढळली आणि ते म्हणू लागले, निळवंती, तू जर आम्हाला खायला काही दिलं तर आम्ही तुला कढई भरून सोनं देऊ. त्याचबरोबर त्याने ह्या लाह्या आणि लाडू बारावाच्या काठावर नेऊन ठेवलं आणि त्याचबरोबर ते कावळे तिथे खायला जमले. सासऱ्याला वाटलं, ही काहीतरी बोलून कावळ्या जमा करते आणि हे कावळे आपले डोळे फोडतील. या विचाराने त्याने पटकन जेवण उरकलं आणि बैलगाडी जुंपली. निळवंतीला हाक मारली आणि पुढे गेल्यावर घनदाट जंगल लागलं. किर रानातून ते चालले होते. तो सासरा विचार करू लागला की माहेरी 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, फार फार तर 8 दिवस राहील, पण पुन्हा माघारी आल्यावर आपल्या फाडशा पाडेल. या उलट आपण जर हिला रानात सोडलं तर वाघ सिंह हिला खातील आणि कायमचा प्रश्न मिटेल, असे तिच्या सासऱ्याला वाईट विचार केला. तिचा माहेरचा रस्ता सोडून डोंगरच्या रस्त्यात त्याने धरला आणि आडवाटेत त्याने पिंपळाचं एक मोठं झाड लागलं आणि त्याच्या खोडाखाली बिळाशेजारी मुंगसाची जोडी त्यांना दिसली व ते मुंगूस आपल्याला डोळे नसल्यामुळे रडत होते. त्याचबरोबर निळवंतीने सासऱ्याला म्हणाली, मामाजी, गाडी थांबवा, माझं काम आहे. त्याने गाडी थांबवली आणि ती गाडीतून उतरली. जिथं मुंगशीन रडत होती तिथं जाऊन ती थांबली आणि त्या मुंगशीनेला विचारू लागली, का गं बाई, का रडत आहेस, तूच दुःख सांग. त्याबरोबर त्या मुंगशीन बोलली, तू काय करणार आहेस. निळवंती बोलली, सांगून तर बघ, मी काय उपाय तरी करू शकेल तर मला आनंदच होईल आणि तू जर नाही सांगितलं तर मला कसं समजणार की मुंगशीन सांगू लागली, या जंगलात एक मोठा सर्प राहतो. त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं घनघोर युद्ध झालं आणि त्यात त्यानं माझ्या नवऱ्याचं डोळं फुटलं. तो आंधळा झाला. त्याला दिसाना म्हणून तो तडफडतो. आता यावर तुझ्याकडे काही उपाय असला तर सांग. यावर निळवंती बोलली, माझ्याकडे काही उपाय नाही आणि असता तर मी केला असता. नेमकं याच वेळी या दोघांचं बोलणं झाडावर खार ऐकत होती आणि ती बोलू लागली, तुम्हाला जर उपाय माहिती असेल तर मी सांगते. आणि तिने सांगायला सुरुवात केली.
की एक लाल हा पृथ्वीच्या मोलाने विकतो आणि तो लाल तुझ्या मुंगसाच्या डोळ्यावर फिरवला तर त्याला दिसायला लागेल, यांची दृष्टी पुन्हा बरी होईल. त्याचबरोबर निळवंतीने आपल्याकडे असलेले त्या मुर्देवरचे 2 लाल, एक लाल मुंगसिनीला दिला आणि त्या तिच्या नवऱ्याला डोळ्यावरून फिरायला सांगितला. त्याचबरोबर मुंगसिनीला आनंद झाला आणि तिने तो आपल्या नवऱ्याच्या डोळ्यावरून फिरवला. लख प्रकाश पडावा तशी त्यांची दृष्टी पुन्हा आली. त्याचबरोबर निळवंतीच्या पायावर लोटांगण घ्यायला लागली. निळवंती म्हणून लागली की यात मी काही केलं नाही, माझ्याकडे लाल होते म्हणून हे सर्व काही घडू शकलं. अंधार पडल्यामुळे मुंगसीन निळवंतीला म्हणू लागली की आम्ही इथं मुक्काम करा, आमच्या इथंच मुक्काम करा. पुढे जर तुम्ही गेले तर वाघ सिंह तुम्हाला मारले बिगर सोडणार नाही. मग त्यांनी तिथं थांबायचं ठरलं. पण निळवंतीच्या सासऱ्याने तिला बजावलं की मी झोपतो, तू रातभर पहारा कर. त्या प्रकारे निळवंती पहारा करू लागली. रात्रीचा दुसरा पहर उलटला आणि तिसऱ्या पहरात झाडावर पिंगळा बोलू लागला की जंगलात एक बाराव आहे, त्यात एक सर्प राहतो आणि त्यांच्याकडे एक मणी आहे. जर कोणाला कोकशास्त्र कळत असेल तर त्याचा फायदा होईल. हे सर्व निळवंतीने ऐकले आणि तिने विचार केला, या मुंगसाला आपण मदत केली आहे आणि त्यात मुंगसाचं आणि सापाचं वैर असतं. जर याच्या मदतीने आपण त्या सापाला मारलं तर तो मणी आपल्याला मिळेल. आणि निळवंतीने त्या मुंगसाला उठवलं आणि त्या सापाची मणी मिळण्याची इच्छा केली. यावर दोन्ही त्या सापाला मारायला निघाल्या. पण तो मुंगूस म्हणू लागला की हा सर्प हा साधा नाही, तो एक दोघाला काय आवरायचा नाही, त्यामुळं माझी फौज जमा करतो. आणि टेकडीवर जाऊन मुंगसाने वरून सर्व मुंगसांना जमा केलं आणि मग निळवंती आणि मुंगसांचा मेळा त्या सापाला मारण्यासाठी निघाला. रात्री 1च्या सुमारास तो सर्प बारातून बाहेर आला. त्याने आपलं मणी बाहेर काढून त्या बारवा शेजारी शिळेवर ठेवला. त्याच्या उजेडात तो सर्प चरू लागला. त्याचबरोबर निळवंतीने आदेश दिला, सापाला मारून टाका. त्याचबरोबर मुंगसाने त्या सापाचा फाडशा पाडला. निळवंतीने तो मणी उचलला आणि त्यांच्याकडील लाल मण्याला लख प्रकाश पसरला. निळवंती विचार करू लागली, या बारवाच्या पाण्यात हा सर्प राहत होता नक्की, यात अजून काही धन आपल्याला मिळेल. त्याचबरोबर तिने तो लाल आणि मणी त्या पाण्याला दाखवला आणि ते पाणी दुभागलं गेलं. त्यातून 7 काड्या धन वरती आलं आणि हे हेमापंताचं धन होतं. पूर्वी श्यामळपंताने त्यात हे लपवलेलं होतं. त्याने त्यावर हा सर्प राहत होता. मग निळवंतीने आपल्या पदरात हे धन न्यायचं आणि गाडीत भरायचं. एक एक करत सर्व मुंगसाने त्या धनाची ती बैलगाडी काठोकाठ भरली. त्याचबरोबर सूर्योदय झाला. निळवंतीचा सासरा जागा झाला आणि पाहतो तर काय, गाडी भरली. माणिक मोती पाचू यांनी भरलेली. त्यांनी निळवंतीला विचारलं, हा प्रकार काय आहे? मग निळवंती सांगू लागली, मामाजी, मी माझ्या माहेरी कोकशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि रात्री त्या पिंगळ्या बोलीमुळे मला बारातलं धन मिळालं. त्याचबरोबर सासरा विचार करू लागला, हे सर्व धन जर तिच्या माहेरी घेऊन गेलो तर काय होईल? आपलं धन आपण घरी नेलं पाहिजे. कामधेनू घरा आली आणि वडाळ म्हणून हाकलून दिली. तू लहानपणा कोकशास्त्राचा अभ्यास केला, त्यामुळे तुला ही विद्या प्राप्त झाली, हे मला आता उमगलं. आता तू असं कर, पुन्हा माघारी फिर, कारण रात्रीच तुझा बाप माझ्या स्वप्नात आला आणि सर्व ठीक असल्याचं बोलला. त्याचबरोबर निळवंतीला कळलं की धन बघून मामाजीच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. पण काय हरकत नाही, आपण माघारी जाऊ. आणि पुन्हा माघारी निघाली. जाताना निळवंतीने घडलेले सर्व सांगितले. टिटवीने सांगितल्याप्रमाणे त्या थडग्यातील धनाबद्दल निळवंतीने सांगितले आणि ते धन घेऊन निळवंती आणि सासरा पुढे चालू लागले. त्यानंतर घरी पोहोचले आणि घरी पोहोचता तिचा नवरा आला. हे धन द्रव्य आणि पाहून त्याला वाटलं निळवंतीच्या बापाने धनधान्य देऊन हिला परत पाठवलं असेल. त्यामुळे तो आपल्या वडिलांवर म्हणू लागला, ही अवदसा पुन्हा परत आणली की नदीवर मुर्दा ओढून खात होती, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. यावर निळवंती बोलू लागली की मी नदीवर गेले होते, परंतु तो मुर्दा नदीबाहेर काढला आणि त्याच्या
त्याच्या कमरेला 2 लाल होती आणि ती कमरेची गाठ हटाना सुटेना, म्हणून मी दाताने तोडले आणि हे लाल मिळवले. पाहिजे तर हे लाल मी तुम्हाला घ्या. आणि त्याबरोबर तिच्या नवऱ्याला, सासूला, नंदेला आनंद झाला आणि त्यांची लक्ष्मी तिला घरात घेतलं आणि हातपाय पुंजून तिला वंदन केलं. अशी ही निळवंतीची कथा होती. तर निळवंती एक असं पुस्तक आहे ज्याविषयी अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जातात. असे सांगितले जाते की निळवंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात. एखादी पण सत्य कथा काय आहेत इथे मी तुम्हाला आज सांगणार आहे. निळवंती या ग्रंथाबद्दल अनेक गैरसमज आहे. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होऊ लागले किंवा मृत्यू होतो. लोकांच्या मते हा ग्रंथ पशुपक्षी यांच्या भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काहीतरी त्याग करावाच लागतो. स्वामी विवेकानंद यांचा अकाली मृत्यू या पुस्तकाच्या वाचनाने झाले आणि या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने सांगू नये. भारतात सरकारने या ग्रंथांचे मुद्रण बंद केले आहे. अशा अनेक गोष्टी आणि अफवा पसरल्या जातात. पण ह्यात तथ्य आहे का? आमच्या देशात गुढी विद्येशाही शेकडो ग्रंथ आहेत. त्यात निळवंती या ग्रंथालाच काय असे विशेष आहे? ही अफवा कोणी आणि का पसरल्या? काही जणांना निळवंती ग्रंथ थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांनी लिहिला असं वाटतं, पण तसं नाही. कारण भास्कराचार्यांचा ग्रंथ निळवंती नसून लीलावती हा आहे आणि ग्रंथाविषयक ग्रंथ असून भास्कराचार्यांची मुलगा लीलावतीच्या नावावरून हा आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचा एक भाग आहे. स्वामी विवेकानंद मृत्यू कुठल्याही ग्रंथाच्या वाचनाने झाला नाही आणि त्यांनी स्वतःहून संबंधी घेतली आणि निळवंती ग्रंथावर भारत सरकारनं बंदी आणली नाही. अंधश्रद्धा प्रकारात मोडणाऱ्या पुस्तकावर भारत सरकार बंदी आणू शकत नाही आणि गूढ विद्येवर कोर्ट विश्वास ठेवत नसल्याने त्यांच्याच पुस्तकावर निव्वळ मनोरंजन म्हणून बघितले जाते. निळवंती ग्रंथाच्या वाचनाने 6 महिन्यात मृत्यू येतो ही एक अफवा पसरली आहे किंवा वेड लागते. यात काहीही तथ्य नाही. निळवंतीचा ग्रंथाचा अभ्यास शेकडो लोकांनी केला असून अनेक शाहीर तांत्रिक मंडळींनी हे पुस्तक वाचून आपले आयुष्य सुखात घालवले आहे. तंत्र आणि मंत्र शास्त्रात असा कुठलाही मंत्र नाही ज्याच्या वाचनाने माणसाला इच्छेविरुद्ध मृत्यू येतो आणि निळवंतीच्या ग्रंथाने पशुपक्ष्याची भाषा येते की ते सोळे तथ्य आहे. पण पशुपक्षी माणसाप्रमाणे हजारो शब्दांनी पूर्णपणे भाषेत बोलत नाहीत. त्यामुळे मुळात पशुपक्ष्यांना विकसित मेंदू नसतो. त्यामुळे भाषा हे प्रकरण त्यांना मुळातच जास्त जमत नाही. म्हणून माणूस आणि त्यांच्यात काय संवाद साधणार याची थोडी आपल्याला पाहिजे अशी भाषा असते की प्रयत्नाने माणूस ती समजून तरी घेऊ शकतो. 1998 साली ज्योतिषी आनंद कुलकर्णी यांनी या पुस्तकावर एक खाजगी समारंभात व्याख्यान दिले होते आणि ही कथा आणि आठवणीतून इथे देत आहे. एक तरुण आणि धनिक एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करत असतो. त्यांची बैलगाडी मोडते आणि रात्री त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात. जीव वाचण्यासाठी तो जंगलातून पळतो आणि एके दिवशी बेशुद्ध पडतो. सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा एक सुंदर तरुणी ती तिची काळजी घेते आणि तिच्या सौंदर्य तो त्वरित बोलतो. तिच्या सुरुवातीने तो बरा होतो आणि त्या मुलीला आपल्याशी लग्न करून घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो. तिथे ती मुलगी आपले नाव निळवंती असे सांगते. तिच्या अनेक अटीसुद्धा असतात. उदाहरणार्थ ती रात्री सोबत झोपणार नाही आणि रात्री कुठेही जाईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. तो अटी मान्य करतो. अशा पद्धतीने निळवंती गावात येते आणि तिचे सौंदर्य सर्वांनाच देवी वाटते. निळवंतीची दर रात्री शेणकक्षातून बाहेर उठून जाते कुठं आणि निळवंती ही अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी असते आणि पृथ्वीवर अडकली असते. पुन्हा आपल्या लोकात पोहोचण्यासाठी तिला काही ना काहीतरी गूढ ज्ञान आवश्यकता असते. म्हणून ती रात्रभर भटकून आत्मे आणि भूते यक्ष यांच्याकडून ती माहिती गोळा करते आणि लिहून काढते. हजारो वर्षे हेच केल्याने तिच्यावर अनेक गूढ विद्या असतात. अर्थात इतर भूते सिद्ध
आत्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत. त्या ज्ञानासाठी तिला काही ना काही त्याग करावा लागतो. कधी कुणा प्राण्याचा बळी, तर कधी मोठे हवन, तर कधी स्वतःचे रक्त. खरं तर नीळवंतीने एका सिद्धाने सांगितले होते की याच गावात तिला शेवटी आपल्याला पाहिजे असलेले ज्ञान मिळेल. म्हणून तिने तिथे धनीला मोहित करून गावात प्रवेश मिळवला होता. गावातील काही लोकांनी मात्र तिच्याविषयी असूया वाटते आणि ते लोक तिच्या पतीचे का तिच्या विरुद्ध भरत असतात. गावातील काही प्राण्यांचा मृत्यूंचा आळ तो खोटेपणा नीळवंतीवर टाकतात आणि शेवटी नीळवंतीला समजते की आपल्या लोकात जाण्यासाठी तिला एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे. ही नदी पार करण्यासाठी जी नाव लागते ती फक्त दिव्य आत्मज्ञानातूनच दिसू शकते. पण पैलतरी जाण्यासाठी नाविकेला काही विशेष भेट द्यावी लागते. ही वस्तू कशी मिळवावी हे ज्ञानसुद्धा नीळवंतीला मिळते. एका अमावास्येच्या रात्री गावातील नदी एक प्रेत वाहत येणार असतं अशी माहिती तिला घुबड देते. आणि एक घुबड प्रत्यक्षात एक दिव्य आत्मा असतो. नदीच्या उगमाकडे एक युद्ध होत असते आणि तिथे एक गंभीर जखमी होतो आणि ते आपले प्राण जात असताना लहान मुलीची आठवण म्हणून एक ताईत हातात बांधला असतो. त्याला पकडून तो मृत्यू पावतो. त्या ताईतीतला सुद्धा इतिहास असतो. पण थोडक्यात तो ताईत दिल्यास तो दिव्य नदीतून पैल तरी जायला मिळू शकते. नीळवंती रात्री नेहमीप्रमाणे बाहेर जाते, पण ह्यावेळी तिचा पतीसुद्धा उठून तिच्या पाठीमागे जातो. तिला हे ठाऊक असते, पण ती त्याला थांबवत नाही. गावातील नदीच्या किनाऱ्यावर हे प्रेत वाहत येते आणि ती शेवटी नदीत उडी टाकून ते प्रेत ओढून आणते. हे दृश्य पाहून तिच्या पतीला किळस येते आणि तो शेवटला तिला जाब विचारतो. नीळवंती या प्रेताच्या हातातून ताईत घेऊन पळून जायला बघते, पण तिथे तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिचा पती तिच्यावर जादूचा प्रयोग करतो. तिला जबरदस्त धक्का बसतो. तिचा पती त्याला ही सामान्य माणूस समजत होती. प्रत्यक्षात तो एक राक्षस होता. त्याला सुद्धा जादू विद्या येत होती आणि तो त्या ताईत घेऊन पळून जातो. रागाच्या भरावात नीळवंती सुद्धा पक्षाचे रूप घेऊन सर्व काही मागे सोडून जंगलात जाते. गावातील सर्व अर्धवट ज्ञान असलेला माणूस तिच्या सामन्यातून तिची ताडपत्री गोळा करतो आणि अनिल त्यातील ज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो. या पात्रात हजारो लोकांकडून गोळा केलेले ज्ञान असलेले त्याला काही ट्रॅक्चर असे नसते. काही पाने तर वाचण्यासारखी सुद्धा नसतात, तर काहींची भाषा सुद्धा विसरते गेलेली असते. पण काही वर्षात त्यातील एक गोष्ट नीळवंती ग्रंथ नावाने प्रसिद्ध पावतात आणि ह्या कथेमध्ये किती सत्य आहे याची कल्पना कुणालाच नाही. पण नीळवंती ग्रंथ दासबोध किंवा सहदेव भाडळे याचप्रमाणे एक व्यक्तीने मुद्देसूद पद्धतीने लिहिलेले पुस्तक नसून वेगवेगळे मंत्र जोडून केलेली एक विचित्र पोथी आहे असे सर्वच लोक मान्य करतात. आणि या पुस्तकात गुब्बड, गरुड आणि डोमकावळे इत्यादी पक्षी योनीतील प्राण्याशी बोलण्याचे मंत्र आहेत. पण कुठलाही मंत्र काम करत नाही. त्यांचे मुख्य कारण म्हणजे हे मंत्र सर्वसाधारण पक्षासाठी नसून पक्षाच्या रूपात असणाऱ्या दिव्य आत्म्याशी संवाद करण्यासाठी आहेत. आपल्या जर यांनी असे आत्मे पाहण्याची आज्ञासिक शक्ती नसेल तर ते मंत्र सुद्धा व्यर्थ आहेत. नीळवंती ग्रंथात अनेक अंजने वापरण्याचे सुद्धा मंत्र आहेत. ही एक कृती आहे. यात रात्री दिसणाऱ्या मांजरा अंजन अतिशय उपयुक्त असून अनेक तांत्रिक ते सहजपणे वापरतात. पण इतर काही अंजनी पृथ्वीवरून दिव्य लोकात जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत. मुळातच अशी द्वारे अत्यंत कमी असल्याने साधारण माणसाला यांची काही फायदा नाही. याशिवाय अन्न नासू नये, अन्नाला किडे लागू नये इत्यादीसाठी सुद्धा मंत्र आहेत. हे खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी वापरले जातात. नीळवंतीच्या ग्रंथात प्रति बाजारात उपलब्ध नाही, कारण मुळातच हे एक पुस्तक नाही आणि काळाच्या ओघात नीळवंती ग्रंथाच्या अनेक प्रती निर्माण झाल्या आणि त्यात बदलाव सुद्धा झाले आहेत. हे पुस्तक ज्ञानगुप्त स्वराचे असल्याने गुरु शिष्य परंपरेने ते दिले जाते. काही प्रती आणि नीळवंती ग्रंथाचे जाणकार जळगाव दामोद जवळील भेडवळ या गावातील वाहक गुरुजी यांना ही विद्या अवगत आहे असे म्हणतात. आणि फुनवाडी जवळ बाजार बुकडी बुद्रुक येथे
रस्ताबा नदीच्या संगमावर कनकरनाथ भेंडाळे गुरुजी यांच्याकडे हा ग्रंथ आजही आहे आणि ज्यांना हा ज्ञान आहे अशी माहिती आहे. खेडगावच्या जवळ चाकदेव म्हणून एक गाव आहे. तिथे प्रभू घरनाम गुरुजी राहतात. त्यांच्याकडे निर्वंती ग्रंथाची 2 जुनी ताडपत्रे आहेत आणि त्यावरील भाषा कुणालाच येत नाही. कर्नाटकातील आणि आमसूर इथे दर आमुष्याला असलेल्या एका ठिकाणी अनेक तांत्रिक आणि मांत्रिक मांत्रिक तिथे येतात आणि काही जणांना निर्वंती अंजनाची माहिती आहे आणि अनेक जण मांजर अंजन सुद्धा वापरतात. तेथील काही मंत्र्याकडे एक खास अंजन आहे. ते म्हणजे तुमच्या डोळ्यात घातले की तुमची वस्तू कोणी चोरली असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा पाण्यात पाहू शकता.